शक्तीपीठ महामार्ग मोजणीवरून तणाव, आंदोलक शेतकरी ताब्यात. परभणी जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणी प्रक्रियेदरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाला. सहजपूर, जवळा, आमडापूर आणि कोठाळा या 3 गावांच्या शिवारात प्रशासनाने मोजणीला सुरुवात करताच शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. माहितीनुसार शक्तीपीठ महामार्गासाठी प्रस्तावित जमिनीची मोजणी महसूल, भूमी अभिलेख तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलनादरम्यान महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला. एका शेतकऱ्याने संतप्त होत अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची घटना घडली. सुदैवाने प्रसंगावधान राखत उपस्थितांनी त्याला थांबवले आणि मोठा अनर्थ टळला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या संमतीशिवाय आणि योग्य मोबदल्याशिवाय स्पष्टता नसताना जबरदस्तीने मोजणी केली जात आहे, तर प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नियमानुसार प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर पुढील घडामोडीकडे जिल्ह्याचेच लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. काय करतो रे बाबा? धरा ना पुढे या. बोला बोला. काल रात्रीपासून परभणी जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना, शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना जबरदस्तीने अटक करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना सहजापूर, जवळा या गावामध्ये आज CRPFच्या आणि पोलीस फौजफाट्याच्या उपस्थितीमध्ये जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करायची आहे. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते कुटील डाव त्यांचा साधत आहेत. शेतकरी गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. हा महामार्ग पर्यावरण विरोधी आहे, जनविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे. या महामार्गामध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग जनतेला नको असताना देखील केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत हे जनतेवरती हा महामार्ग लादतायत. त्यांना अनेक वेळा या प्रकल्पातून माघार घ्यायला गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाली आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून शेतकरी जे आहेत ते मोजणीच्या वेळी पेट्रोल ओतून प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत.
असं असताना देखील मोहम्मद तुघलकांच्या पद्धतीने कारभार करणाऱ्या गृहमंत्र्यांना जरा देखील दया येत नाही आहे, याची शरम वाटत नाही आहे. असं असताना देखील ते महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करतात. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि याच्या विरोधात आंदोलनाची तीव्रता जी आहे ती आता राज्यभर पसरेल. आणि अटक करा, गोळ्या घाला, अन्यथा काहीही करा, पण शेतकऱ्यांची जमीन शेतकरी या महामार्गासाठी अजिबात देणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असं